भंडाऱ्यातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या उमरझरी येथे माया सोनावणे आपल्या पतीसह मिरची तोडत असताना वाघानं त्यांच्यावर हल्ला केला। शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि कोमात गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी साकोली तिरोडा मार्ग बंद पाडत रास्ता रोको केला। यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले, भाजपचे नेते नेपाल रंगारी, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे यांनी आंदोलनस्थळी पोहोचून वन अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तब्बल 6 तासानंतर ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्याचं वन अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं। 8 दिवसात ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आणि वाघाला जेरबंद न केल्यास उमरझरी गेटवर मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नेते नेपाल रंगारी यांनी वन अधिकाऱ्यांना दिलाय। ह्या ठिकाणी जे लोकांची शेती जंगलालगत शेती आहे, त्या शेतीत ह्याच गावचे लोक जे आपले साधनं घेऊन मग ते हार्वेस्टर असो ट्रॅक्टर असो त्यांना सुद्धा अडवत होते, ते अडवता कामा नये आणि म्हणून त्यांना सुद्धा मुभा दिलेली आहे। काल जर धनविजयनी त्यांना प्रायव्हेट दवाखान्यात नेला असता तर तिची तब्येत खालावली नसती। जर ती बाई दगावली तर धनविजय यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला तात्काळ सस्पेंड करण्यात यावा। येथील जे मजुरी करणारे लोक आहेत ते मजुरी करणारे लोकांना वाउचरवर 570 रुपये रोजी काढतात आणि 300 रुपये प्रमाणे त्यांच्या हातात देतात आणि जो कोणी संबंधित पाटील नावाचा गार्ड आहे त्याला सुद्धा सस्पेंड करण्यात यावा आणि ज्या महिला आहेत त्या महिलांना पूर्ण रोजी वाउचरनुसार देण्यात यावा। अशा आमच्या अनेक मागण्या होत्या। त्या मागण्या बफर झोनचा विषय आहे, तेवढाच नाही तर एक विषय असा होता की परवाच्या दिवशी आमच्या वलमाझरी गावामध्ये एका शेतीला करंट लावल्यामुळे त्या शेतीला लगत असं जंगल लगत आहे आणि त्या ठिकाणी एक रानमैस मरण पावली। तर कुमार बनसोड नावाच्या व्यक्तीला तो आत्ताही जेलमध्ये आहे आणि त्याला आत्ताही जेलमध्ये असल्यामुळे आमचा असा म्हणणं होता की तुमच्या वाघाने आमच्या बाईला खाल्ला तर आम्ही कोणाला जेलमध्ये टाकायचा आणि म्हणून तुमच्या जंगलाला तुम्ही कंपाऊंड वॉल करा, तुमच्या जंगलातले प्राणी आमच्या शेतात येता कामा नये आणि म्हणून तो बफर झोन आमच्या गावालागत जो बफर झोनचा तुम्ही जे नियम लावलेला आहे तो नियमच तुम्ही रद्द केला पाहिजे। ह्या सर्व मागण्या मॅडम ज्या चव्हाण मॅडम आहेत यांनी आता आम्हाला लेखी लिहून दिलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही आताच सांगितलं आहे की जर 8 दिवसाच्या आत 8 दिवसाची तंबी दिलेली आहे, वाघाला 8 दिवसाच्या आत पकडलं नाही आणि आमच्या मागण्या 8 दिवसाच्या आत पूर्ण केल्या नाही तर आम्ही असाच मोर्चा ह्याच गेटवर रस्ता रोको करू आणि मोर्चा काढू। बांपेवाडा या ठिकाणी जी घटना झाली होती त्या घटनेच्या नंतर तातडीनं विभागाने समजा लक्ष घातलं असतं तर ही दुसरी घटना घडली नसती, हे या ठिकाणी आवर्जून सांगितलंच पाहिजे। कारण की एकदा वाघाच्या तोंडाला मनुष्याचं रक्त लागलं तर तो पुन्हा मनुष्यावर वार करतोय, ही स्टोरी त्याची राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाच्या हे परवानगीच्या याच्यातच हा काळ गेला आणि म्हणून ही कालची मायाबाई सोनवानेची घटना झाली। ती आता गंभीर जखमी आहे, ती आता आणि म्हणून त्यांना नागपूरला खाजगी दवाखान्यामध्ये भरती करायचा निर्णय केलेला आहे। त्यांचं प्राण वाचला पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न आता सुरू आहे, पण आता पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी वन विभागाने पूर्ण लक्ष घातलं पाहिजे आणि ही जिला माणसाचं रक्त लागलेलं आहे, जे वाघ असेल वाघीण असेल, तिला तातडीनं रेस्क्यू केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे।